आपण बघणार आहे मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2. मागच्या जेवढ्या काही प्रॅक्टिस सेट आपण शिकलो त्यावर रिव्हिजन म्हणून मिसलेनियस प्रॉब्लेम असतात. तर सेट 2 बघणार आहे. फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. फर्स्ट क्वेश्चन बघा. एंजेला डिपॉझिट 15,000 rupees in a bank at a rate of 9 PCPA. She got simple interest amounting to 5,400 rupees. For how many years had she deposit the amount? काय म्हणते पहिल्या क्वेश्चनमध्ये एंजेलानी डिपॉझिट केले म्हणते. किती डिपॉझिट केले? 15,000. म्हणजे हे काय आहे? आपलं प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. किती पर्सेंट रेटने? 9 PCPAने. म्हणजे हा काय आहे? आपला आर आहे, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे. शी गॉट सिम्पल इंटरेस्ट. मग तिला काय भेटलं? इंटरेस्ट भेटला, सिम्पल इंटरेस्ट भेटला. ठीक आहे. तर किती मिळाला? तो 5,400 rupees मिळाला. तर मग काय म्हणते? फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिट द अमाऊंट. मग किती वर्षासाठी तिने डिपॉझिट केले म्हणते. त्या सिम्पल इंटरेस्ट एवढा मिळाला तर किती वर्षासाठी गेलं? तर नंबर ऑफ इयर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर चला बघा आन्सरकडे. फर्स्ट बघा, अमाऊंट डिपॉझिट किती डिपॉझिट केले होते? 15,000. मग काय आपलं प्रिन्सिपल आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंटनी केले होते? 9%. आणि सिम्पल इंटरेस्ट काय मिळाला होता? 5,400. तर नंबर ऑफ इयर आपल्याला काढायचं आहे. तर n इक्वल्स टू क्वेश्चन मार्क दिला होता. ठीक आहे. तर नाव सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण शिकलो होतो, PRN/100. ठीक आहे. तुम्ही टी पण लिहू शकता, PRT. टी म्हणजे टाईम पिरियड आणि नंबर ऑफ इयर एकच आहे. ठीक आहे. तर मी PRN डिवायडेड बाय 100 केलं. तर सिम्पल इंटरेस्ट काय आहे? इथे 5,400 आहे. इक्वल्स टू लिहिलं. पी काय माझा? 15,000 आहे. आर काय? 9 आहे. आणि एन काय आहे? नंबर ऑफ इयर आपल्याला काढायचं आहे म्हणून एन लिहिलं मी. ठीक आहे. अपॉन 100. ठीक आहे. तर मी हा 100ला इकडे आणेल, ह्या 100ला इकडे आणेल. तर हे 100 डिवाईडमध्ये आहे, तर इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये. तर बघा 5,400 इंटू 100 इक्वल्स टू मग काय राहिलं इथे? 15,000 इंटू 9 इंटू एन राहिलं. ठीक आहे. तर मग हा मी एनला रिकामा करायचा आहे, एन मला काढायचं आहे. तर मी 15,009ला इकडे आणेन. ते इकडे जाताना हे मल्टिप्लिकेशनमध्ये ते इकडे जाताना डिवाईडमध्ये होईल. तर बघा 15,000 इंटू 9 डिवाईडमध्ये आलं. एन आहे. ठीक आहे. तर एक 0 आहे, 1 0 कट झाला, 2 0 कट झाला. मग 1 0 इथे आहे, 1 0 इथे आहे, कट झाले हे 0. तर इथे काय उरलं? 540 उरले. ठीक आहे. खाली काय उरले? 15 इंटू 9. ठीक आहे. तर 9चा मी भाग दिला इथे. 9 1 जा 9, 9 6 जा 54, 9 6 जा 54 आणि हे 0. ठीक आहे. असा भाग दिला. तर वरती काय उरलं? 60/15 उरला. ठीक आहे. 15चा भाग दिला मी 60मध्ये, n इक्वल्स टू 4 आला आन्सर. ठीक आहे. तर n काय आहे? नंबर ऑफ इयर्स आहे माझं. क्वेश्चन सेकंड बघा. 10 men takes 4 days to complete the tasks of tarring of road. 10 माणसाला 4 दिवस लागते म्हणते कंप्लीट करायला. कोणता टास्क कंप्लीट करायला? टारिंग ऑफ रोड. रोडला टारची कवरिंग बसवायला. ठीक आहे. तर हाऊ मेनी डेज विल 8 men टेक. मग 8 माणसाला किती डेज लागेल म्हणते. ठीक आहे. तर चला बघू आन्सरकडे. सोल्युशन बघा. 10 menला किती डेज लागते? 4 days लागते. 8 menला किती डेज लागते हे काढायचं आहे. ठीक आहे. तर त्या जागी x घेतला आपण. तर नाव मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करीन. 10/x आणि 8/4. तर 10/x इक्वल्स टू 8/4. मग 4ला मी इकडे आणेल आणि एक्सला मी इकडे आणेन. तर हे दोन्ही पण डिवाईडमध्ये आहे. ते इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये, एक्स इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये. तर बघा 10 इंटू 4 इक्वल्स टू 8 इंटू एक्स असं आलं माझं. ठीक आहे. तर मी एक्स मला काढायचं आहे. तर एक्सला मी एकटं सोडेल. तर 8ला मला इकडे आणावं लागेल. इक्वल्स टूच्या इकडे येताना 8 काशातीन इकडे इंटूमध्ये येते, इकडे डिवाईडमध्ये जाईल. ठीक आहे. तर मग मी कटपीट होते का? तर कुठे बघतो. 4 1 जा 4, 4 2 जा 8. ठीक आहे. अजून 2चा भाग जाते 10मध्ये, 2 5 जा 10. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आला माझा आन्सर? 5 आलं. ठीक आहे. एक्स काय? दस वेन 8 men आर इन्वॉल्व सो 5 days. एक्स काय माझं? डेज आहे. 5 days विल बी रिक्वायर्ड. मग 8 menला किती डेज लागेल काम करण्यासाठी? 5 days रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनमध्ये बघा. नसिरुद्दीन and Mahesh invested 40,000 and 60,000.
नशिरुद्दीन आणि महेशने इन्व्हेस्ट केले म्हणते. नशिरुद्दीनने किती केले? 40,000 केले. महेशने इन्व्हेस्ट किती केले? 60,000 केले रिस्पेक्टिव्हली टू स्टार्ट अ बिझनेस. कशासाठी? बिझनेससाठी. ठीक आहे. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 30%. मग त्यांना दोघांना किती प्रॉफिट झाले? 30%ची प्रॉफिट झाले. तर हाऊ मच प्रॉफिट डिड इच ऑफ देम मेक? मग प्रत्येकांना म्हणजे महेशला आणि नशिरुद्दीनला प्रत्येकांना पर्सनली प्रॉफिट किती झालं म्हणते, तर ते काढायचं आहे आपल्याला. तर चला बघा आन्सर काढ. थर्ड बघा सोल्युशन. नसिरुद्दीन इन्व्हेस्टेड किती केले होते? 40,000. महेशने इन्व्हेस्ट किती केले? 60,000 केले. प्रॉफिट किती झालं? 30% झालं. हे लिहून घेतलं जे गिवन होतं ते. तर नसिरुद्दीन प्रॉफिट काढायचं असेल तर किती इन्व्हेस्ट केले होते त्यांनी? 40,000. तर 40,000 लिहिलं, किती पर्सेंट प्रॉफिट झाला? 30/100. ठीक आहे. पर्सेंटेज आहे तर 100 लिहितो आपण. ठीक आहे. तर मग मी कटपीट केला. 1 2 2 0 आहे इथे, ते इथे पण 2 0 कट झाले. ते इथे काय उरलं माझं? 400 × 30. 400 × 13 म्हणजे 12,000. तर मग नशिरुद्दीनला प्रॉफिट किती झालं? 12,000 झालं. महेशचं प्रॉफिट काढायचं आहे तर महेशला किती इन्व्हेस्ट केले होते? महेशने 60,000 इन्व्हेस्ट केले होते. तर 60,000 × 30 प्रॉफिट झालं होतं. पर्सेंटेज 100 लिहितो पर्सेंटेजचा. मग बघा 2 0 आहे इथे, 2 0 आहे, कट केले मी. किती उरले? 600 × 30. तर 600 × 13 काय होते माझं? 18,000. तर मग महेशला किती प्रॉफिट झालं? 18,000. आणि हेच आपल्याला काढायचं होतं पर्सनल प्रॉफिट. तर दस नसिरुद्दीन गॉट ₹12,000 प्रॉफिट अँड महेश अर्न ₹18,000 हॅज अ प्रॉफिट. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन बघा. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 5.6 सेंटीमीटर. फाइंड द सर्कम्फरन्स. आपल्याला डायमीटर दिला आहे सर्कलचा 5.6 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे? सर्कम्फरन्स काढायचं आहे. चला बघू आन्सरकडे. सोल्युशन बघा. डायमीटर दिला आहे 5.6 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स आपल्याला काढायचं आहे तर क्वेश्चन मार्क. तर सर्कम्फरन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 2πr असा फॉर्म्युला आहे. तर आर काढावा लागेल आपल्याला. तर आर कशावरून निघेल? डायमीटरवरून निघेल. तर डायमीटर = 2r होते. ठीक आहे. टॉईस ऑफ आर होते. तर डायमीटर किती आहे? 5.6 आहे. 2 × आर काढायचं आहे तर आर लिहिला आपण. आरला एकटं सोडायचं तर 2ला इकडे आणावं लागेल. तर 2 इकडे जाताना कशामध्ये होईल? डिवाईडमध्ये. कारण की इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर इकडे जाताना डिवाईडमध्ये होईल. तर डिवायडेड/2 केलं = आर राहिलं. ठीक आहे. तर मी डिवाईड करून 2.8 आन्सर आलं माझं. तर आर = 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे. रेडियस निघली. आता सर्कम्फरन्स काढू शकतो आपण. ठीक आहे. बघा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लावला आपण 2πr. 2 लिहिला × पायाची व्हॅल्यू काय आहे? 22/7 आहे. × आर किती निघला आपला? 2.8 निघला. मग 7चा मी इथे भाग दिला. 7×28 0.4 माझा आन्सर येते. ठीक आहे. तर 2 × 22 × 0.4 हे राहिलं. मग याला मी मल्टिप्लाय केलं. पहिले 2 × 22 मल्टिप्लाय केलं तर 44 आन्सर आला × 0.4. मग आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर माझं किती आन्सर आलं? 17.6 सेंटीमीटर. तर मग हेच काय माझं सर्कम्फरन्स आणि हेच आपल्याला काढायचं होतं. तर द सर्कम्फरन्स इज 17.6 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिफ्थ क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ठीक आहे. मागच्या सिलेक्शनमध्ये आपण शिकलो होतो एक्सपांड करणं, तर त्याच पद्धतीने एक्सपांड करायचं आहे फॉर्म्युल्याचा यूज करून. तर चला बघू आन्सरकडे. फर्स्ट सोल्युशन बघा. सोल्युशन 2a - 3b² आहे. ठीक आहे. तर हे काय दिसते तुम्हाला? a - b होल स्क्वेअर. तर आणि a - b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे a² - 2ab + b². आणि याच्यातच व्हॅल्यू पुटअप करायची आहे आपल्याला. तर एला मी काय समजेल? 2a. बी काय समजेल? 3b. ठीक आहे. तर a² जागी काय ठेवीन मी? 2a². मायनसचं साईन आहे. मग 2 जसे तसे. एच्या जागी काय ठेवीन? 2a ठेवील. बीच्या जागी काय ठेवील? 3b ठेवील. बी हा आहे ना, तर 3b ठेवील. ठीक आहे. प्लस लिहिलं. बीच्या जागी काय आहे? 3b² करेल. ठीक आहे. तर याला अजून सॉल्ट आउट करू आपण. 2चा स्क्वेअर किती येते? 4 येते. a स्क्वेअर येईल. मायनस 2 2 3 किती होते? 2 2 = 4. 4 3 = 12. मग ए बी राहिला तर 12ab. ठीक आहे. प्लस मग 3चा स्क्वेअर काय आहे? 9 आहे आणि बीचा स्क्वेअर b² येईल. म्हणजे माझा आन्सर काय आला? 4a² - 12ab + 9b². ठीक आहे. हे झालं एक्सपांडेशन.
सेकंड बघा 10 प्लस वायचा होल स्क्वेअर आहे. तर मग हे कोणता फॉर्म्युला पुटअप करू शकतो? ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. आणि आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला राहतो. तर याच्या जागी व्हॅल्यू पुटअप करू डायरेक्टली आपण. तर 10 काय माझा ए आहे आणि वाय काय आहे बी आहे. तर मी ए स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 2 लिहिला, एच्या जागी 10 लिहिले, बीच्या जागी काय लिहिलं वाय लिहिला, मग प्लस लिहिलं, बी स्क्वेअर म्हणजेच वाय स्क्वेअर आहे माझा. तर मग आता व्हॅल्यू मी सॉल्ट आउट करतो याला. तर 10 स्क्वेअर म्हणजे 100 प्लस 2 10 जा 20 वाय प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं माझा आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा, p/3 प्लस q/4 होल स्क्वेअर आहे. म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावू शकतो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आपल्याला माहीत आहे हा फॉर्म्युला. तर एला मी काय समजेन p/3 ए आहे माझं आणि q/4 काय समजेन बी आहे. तर ए स्क्वेअरच्या जागी मी काय ठेवीन p/3 होल स्क्वेअर प्लस 2 लिहिला, एच्या जागी काय आहे p/3, बीच्या जागी काय आहे q/4 प्लस बी स्क्वेअरच्या जागी काय आहे q/4 होल स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर पी स्क्वेअर काय येईन माझा पी स्क्वेअर, 3 स्क्वेअर काय येईन 9 येईन, पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर डिवायडेड बाय 9 लिहिलं प्लस 2 पी क्यू येईन, 2 पी क्यू लिहिला, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन केली 3 4 12 लिहिला. ठीक आहे, प्लस क्यूचा स्क्वेअर, क्यू स्क्वेअर 4 स्क्वेअर 16 आलं. ठीक आहे, तर बघा इथे मी अजून सॉल्ट आउट करू शकतो. कसं? पी स्क्वेअर डिवायडेड बाय 9 जसे तसे लिहिले. आता 2नी मी इथे भाग देऊ शकतो. 2 6 जा 12 होते, म्हणजे इथे काय उरले pq/6 उरले प्लस क्यू स्क्वेअर बाय 16. म्हणजे माझा आन्सर काय आला p²/9 प्लस pq/6 प्लस क्यू स्क्वेअर बाय 16. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर्थ, y-3/y स्क्वेअर आहे. म्हणजे हे कोणता फॉर्म्युला पुटअप करू शकतो? ए मायनस बीचा होल स्क्वेअर. ए मायनस बीचा होल स्क्वेअरवाला फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर मी एला काय समजेन वाय समजेल. ठीक आहे, हा बी आहे माझा 3/y. ठीक आहे, तर ए स्क्वेअरच्या जागी मी वाय स्क्वेअर मायनस 2 आहे, एच्या जागी वाय, बीच्या जागी काय आहे 3/y. ठीक आहे, प्लस बी स्क्वेअरच्या जागी 3/y स्क्वेअर. ठीक आहे, तर वाय स्क्वेअर येईल मायनस 2 आणि 3, 2 3 जा 6y डिवायडेड बाय वाय आहे प्लस 3चा स्क्वेअर 9/y स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा वाय स्क्वेअर जसे तसे लिहू शकतो मी, मायनस हा वाय कट होऊन जाईल, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये वाय आता कट होऊन जाईल, इथे काय उरले 6 उरले प्लस 9 डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. ठीक आहे, तर माझा आन्सर काय आला y² मायनस 6 प्लस 9 डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. ठीक आहे, Please like, share and subscribe.